उरणमधील मनसेचे सतीश पाटील यांना मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीची चर्चा आता भरपूर आहे। पण आता मित्रांनो काय होतंय ना, ज्यांच्यावर आरोप आहे, ज्यांच्या लोकांनी मारहाण केली, आता ते माणसं कोणाची, तर तिकडचे आमदार जे आहेत स्थानिक भाजपचे, त्यांचे काहीतरी माणसं आहेत आणि त्या माणसांनी काय काय शिव्या दिल्या त्या व्हिडिओमध्ये क्लिअर आपल्याला ऐकायला येते। सगळ्या गोष्टींबद्दल मग तुम्हाला सांगायचं आहे, पण त्याआधी मला हे सांगायचं आहे, झालं काय, पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर तो व्हिडिओ व्हायरल झाला, सगळ्या गोष्टी झाल्या। पोलीस स्टेशनमध्ये आपले मनसेचे एक पदाधिकारी ते सोबत सतीश जाधव वगैरे सगळे गेले। मुळात ह्यांना पोलीस स्टेशनला जाण्याची गरजच का पडली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसते कोण कोणाला मारते, कोण कोणाला शिव्या देते, इतर सगळ्या गोष्टी। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, सतीश जाधवच्या आईला नाही ते बोललेत, आपल्या आईला जेव्हा आपल्या समोर कोणी बोलतं ना मित्रांनो, ते दुःख जे असतं ना ते काळजाला लागतं। हा अपमान जो आहे ना मित्रांनो, याचा बदला मला असं वाटतं आपण सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी घेतला पाहिजे। आणि त्याच्यामुळे माझ्या सगळ्या इन्फ्लुएन्सरला विनंती आहे, महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, जे व्हिडिओ बनवतात, जे व्हिडिओ नसतील बनवत ना, त्यांनी पण एक पोस्ट सतीश जाधवबद्दल, आपल्या सतीश जाधवबद्दल टाकली पाहिजे आणि सतीश जाधवला पाठिंबा दिला पाहिजे। प्रत्येक जण माझ्या व्हिडिओ खाली कमेंट खाली येतात आणि सांगतात सतीश जाधव बरोबर आहे, एकटा लढला, एकटा वाघ आहे वगैरे सगळ्या इतर गोष्टी आहेत। मला असं वाटतं आपण त्या सगळ्यांनी एक व्हिडिओ बनवला पाहिजे आणि सोबत बोललं पाहिजे की सतीश जाधव एक महाराष्ट्र सैनिक, एक मनसेवाला म्हणून मी तुझ्या सोबत आहे आणि मला खात्री आहे हे आपण करू। खरंच मला लाजदास्पद गोष्ट ही वाटते ना मित्रांनो, आज आपण जर पाहिलं महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी, जसं कोकणाचं उदाहरण घ्या, कोकणामध्ये पण कोकणी लोकांना डावललं जातं, इतरच परप्रांतीय तिकडे पुढे येत आहेत। इतर परप्रांतीय आता तिकडे आमदार खासदार पण होतील, काही ठिकाणी आहे पण नगराध्यक्ष, इतर त्या काय असतात त्या छोट्या छोट्या निवडणुकामध्ये निवडून पण येतात। आता इकडचीच गोष्ट घ्या ना तुम्ही, आता इथे कोणते आमदार आहेत, तर वाटतं मला असं वाटतं मारवाडी आमदार आहेत ते। बरं, जे काय XYZ असेल, महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता आल्यापासून परप्रांतीय आमदार, परप्रांतीय नगरसेवक याचा टक्का किती आहे, मला असं वाटतं आपण ना आता जागं होणं गरजेचं आहे आणि याच्यावर विचार करणं गरजेचं आहे। मी परवा एक ते मारवाडी काय ते कोण आहेत ना, ते गुरु काय त्यांची एक मी व्हिडिओ पाहिली, त्यात ते सांगतायत की या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आपल्याला आता सोबत यावं लागेल, नाहीतर मग आपल्यावर असाच अन्याय होईल। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आपल्या विरुद्ध एकत्र येत आहेत आणि आपण मराठी माणसं हातावर हात ठेवून गप्प बसलोय। इसलिए सबसे पहले हमारी वोट बैंक मजबूत करो। इसलिए क्या करो, मोदी ने कहा था बटोगे तो कटोगे, बटोगे तो तुम पिटोगे। आपल्या मराठी माणसं जे भाजपला पाठिंबा देतात ना, मला त्यांना खरंच सांगणं आहे की बाबा रे, विचार करा, आता आपल्या विरोधामध्ये परप्रांतीय आपल्याच महाराष्ट्रात, आपल्याच मुंबईत एकत्र यायला लागलेत आणि आपल्या घरचा कोणी व्यक्ती ज्याला मारहाण होते, मराठी माणसाला मारहाण होतीये, काय त्यांच्यावर टीका केली की बाबा रे, हा पाटील ना, हा पटेल आहे। त्याच्यावर पण सतीश पाटील यांनी मग पुरावे दिले, हे घ्या, मी पटेल आहे की पाटील आहे तुम्हीच ठरवा। सतीश बिपिन पाटील, फर्स्ट फ्लोर, कृष्णा अपार्टमेंट, म्हातवली, नागाव। मूळ मुद्दा असा आहे ना की तो पटेल असू दे, पाटील असू दे, मुळात तो आपल्या तिकडच्या भूमिपुत्रांच्या मागे खंबीरपणे उभा राहतो। प्रत्येक वेळेला सगळ्यांना माहिती आहे, तिकडच्या उरणमधील लोकांनाही माहिती आहे की तो प्रत्येक वेळेला खंबीरपणे उभा राहतो आणि तो सतीश पाटीलच आहे। प्रत्येक इन्फ्लुएन्सर असेल, सोशल मीडियावाला असेल, कोणाकडून कधी काही पैसे घेतलेले नाही आहे आणि सगळ्यांना मदत करतो। मी प्रत्येकाचे व्हिडिओ बघत असतो, जेव्हा त्याचे कुठलेही व्हिडिओ व्हायरल होतात ना, प्रत्येकजण आपल्या अकाउंटवर टाकत असतात आणि त्याच्यावर पैसे कमवत असतात। आज मला वाटतं प्रत्येकाने, त्या लोकांनी एकत्र येऊन ह्या सतीश जाधवबद्दल एक पाठिंबा दर्शवणं गरजेचं आहे। त्याच लोकांना नाही, ते इतर सगळ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायचं, या तुम्ही उतरा, घ्या हातात मोबाईल आणि बोला, सतीश पाटील मी तुझ्या सोबत आहे। हा महाराष्ट्र सैनिक, हा मनसेवाला, एक एक कार्यकर्ता तुझ्या सोबत आहे। हा आपण व्हिडिओ बनवून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला पाहिजे, हा ट्रेंड आता सुरू केला पाहिजे। माझी ही छोटी विनंती आहे, कारण मित्रांनो उद्या माझीही ती वेळ येईल, उद्या मलाही रस्त्यात गाठतील, मला उद्या मारतील, कधी काही होऊ शकतं। आम्ही जे तुमच्यासमोर मांडत असतो, व्हिडिओ बोलत असतो, प्रत्येक जण कमेंटवर बोलतात मला, मी तुझ्या सोबत आहे दादा, आम्ही तुझ्या मागे आहोत उभे। पण मित्रांनो, हे जे असतात ना आमच्यासारखे लोक, हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा विचार आम्ही करतो आणि बोलत असतो। मला असं वाटतं प्रत्येकाने ती ऊर्जा दाखवावी, ती एक प्रत्येकामध्ये ती एक स्पार्क, ती बोलतात ना, तो स्पार्क आहे प्रत्येकामध्ये आपल्या मराठीसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी बोलण्याचा। आपण एकदा मोबाईल हातात घेऊन व्हिडिओ तरी बनवावं। माझ्यासारखी सुरुवात तुम्ही पण करा, मी तुम्हाला मदत करेन, हे प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत आलो आहे। तर माझी विनंती आहे, आज पहिला व्हिडिओ तुम्ही सुरुवात करा आणि सतीश पाटील दादा मी तुझ्या सोबत आहे एवढं साधा एक रील जरी बनवून टाकलं तुमच्या सोशल मीडियावर, ती तुमची रील मी शेअर करेल माझ्या अकाउंटवर। माझी सगळ्यांना विनंती आहे, आम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक तुझ्या सोबत आहे, एवढा एक व्हिडिओ बनवा, तो व्हिडिओ मला टॅग करा, मी माझ्या टाइमलाईनवर तो व्हिडिओ घेईल, मी तो शेअर करेल मित्रांनो। पण मला असं वाटतं ही सुरुवात आता झाली पाहिजे, कारण ही जर का गोष्ट अशी घडत राहिली ना, मी जसं सांगितलं इथे, तर मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा रुबाब वाढणार, ह्या शिंदेचा रुबाब वाढणार, इतर जे आहेत ना आपल्या विरोधात बोलणारे त्यांचा रुबाब वाढणार आणि मारहाण होणार। सतीश जाधवसाठी एक व्हिडिओ नक्की बनवून मला टॅग करा। तुर्तास सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र।